नमस्कार. मी डॉक्टर सुनील उगले, के. नाईक महाविद्यालय, दिंडोरी. आज आपण समलक्षी आर्थिक धोरणाची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज यावर चर्चा करणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था नियंत्रित ठेवणे हे केंद्र सरकार व राज्य सरकार, त्याचप्रमाणे देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मुख्य भूमिका आहे. आणि त्यासाठी सरकार आणि मध्यवर्ती बँक विविध प्रकारची धोरणे राबवत असते. भारताचा आपण जर विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने 3 धोरणांचा विचार केला जातो. त्यातलं एक म्हणजे चलनविषयक धोरण किंवा त्याला पैसाविषयक धोरण किंवा मुद्राविषयक धोरण आणि इंग्लिशमध्ये मॉनिटरी पॉलिसी असे म्हणतात. चलनविषयक धोरण राबवण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे. त्याचप्रमाणे राजकोषीय धोरण किंवा वित्तीय धोरण राबवण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण किंवा विदेशी व्यापार धोरण सुद्धा सरकार राबवत असते. विदेशी व्यापार धोरणामध्ये प्रामुख्याने 2 धोरणांचा समावेश होतो. ते म्हणजे मुक्त व्यापार धोरण आणि दुसरं म्हणजे संरक्षित व्यापार धोरण. एकंदरीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि मध्यवर्ती बँक अशी विविध धोरणं राबवताना विविध प्रकारची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून अशी धोरणं राबवत असतात आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाते. एकंदरीत या सर्व प्रकारच्या धोरणामध्ये जी उद्दिष्ट असतात त्याला समलक्षी आर्थिक धोरणांची उद्दिष्ट असे म्हणतात. म्हणजेच केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँक ज्या विविध प्रकारच्या धोरणांची अंमलबजावणी करतात त्यासाठी जी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतात त्याला समलक्षी आर्थिक धोरणांची उद्दिष्टे असे म्हणतात. अशी उद्दिष्ट विविध प्रकारची आहेत. त्यातलं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आर्थिक विकास साधणे व आर्थिक वृद्धीचा दर गाठणे. देश गरीब असो, श्रीमंत असो किंवा अल्पविकसित असतो, आर्थिक वृद्धीचा उच्च दर गाठणे आणि तो टिकवून ठेवणे याला प्रत्येक देश प्राधान्य देत असतो. आणि त्याच अनुषंगाने भारतात सुद्धा आर्थिक विकास साधणे आणि आर्थिक वृद्धीचा उच्च दर गाठणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सरकार आणि मध्यवर्ती बँक विविध प्रकारची धोरणं राबवत असते. आर्थिक वृद्धीच्या उद्योगांना महत्त्व प्राप्त होण्याची काही कारणे म्हणजे ज्यावेळेस आर्थिक वृद्धी होते तेव्हा अशा आर्थिक वृद्धीच्या पातळीवर लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक अपेक्षा कितपत पूर्ण होतील हे अवलंबून असते. म्हणजेच जितकी आर्थिक वृद्धीची उच्च पातळी असेल किंवा आर्थिक विकास असेल तितक्या त्या देशातील लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक गरजा ह्या पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे आर्थिक वृद्धीवर अर्थव्यवस्थेचे स्वतंत्र अस्तित्व अवलंबून असते. देशाच्या सीमांचे रक्षण आणि देशाचे सार्वभौमत्व हे आर्थिक वृद्धीवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीच्या संधी या आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीवर अवलंबून असतात. त्याचप्रमाणे अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था ही सुद्धा आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीवर अवलंबून असते. या सर्व मुद्द्यांवरून आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी वाढवणे किती महत्त्वाचे आहे या दृष्टीने केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँक आपल्या धोरणांमध्ये आर्थिक विकास साधणे आणि आर्थिक वृद्धीचा दर गाठणे या उद्दिष्टाला विशेष प्राधान्य देत असतात. दुसरं उद्दिष्ट म्हणजे आर्थिक समानता प्रस्थापित करणे. म्हणजेच देशातील गरीब
व श्रीमंत यांच्यातील अंतर कमी करून आर्थिक विषमता कमी करणे हे विविध आर्थिक धोरणांचे मुख्य उद्दिष्ट आहे. विकसित आणि विकसनशील किंवा अल्पविकसित देशांचा असा अनुभव आहे की आर्थिक वृद्धीमधून सर्व लोकांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होत नाही. म्हणजेच ज्यावेळेस आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीमध्ये वाढ होते तेव्हा एकाच वेळेस देशातील सर्व लोकांच्या उत्पन्नात किंवा उत्पादनात सारखी वाढ होत नाही. आणि त्यामुळे अशी सारखी वाढ होत नसल्यामुळे समाजामध्ये आर्थिक विषमतेला चालना मिळते. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी जेव्हा होते त्याचा सर्वाधिक फायदा श्रीमंत लोकांना जास्त प्रमाणात होतो आणि गरीब लोकांना त्याचा फायदा मात्र कमी प्रमाणात होतो. आणि त्यामुळे श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत जातात तर गरीब लोक अधिक गरीब होत जातात. आणि त्यामुळे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ज्या वेगाने होतो त्या वेगाने आर्थिक विषमता सुद्धा वाढीस लागते. आणि त्यामुळे ही आर्थिक विषमता कमी करून आर्थिक समानता प्रस्थापित करणे हे महत्वाचं उद्दिष्ट मानले जाते. आर्थिक विषमतेमुळे अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासामध्ये अडचणी निर्माण होतात. बाजारपेठेचा विस्तार मर्यादित राहतो. म्हणून समाजामध्ये आर्थिक समता प्रस्थापित करणे हे समग्रलक्षी आर्थिक धोरणाचे एक महत्वाचे उद्दिष्ट मानले जाते. तिसरे उद्दिष्ट म्हणजे अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखणे. देश कितीही श्रीमंत असला तरी सुद्धा अंतर्गत शांतता व सुव्यवस्था ही तितकीच महत्वाची आहे. आणि त्यामुळे साहजिकच देशाचं परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, त्याचप्रमाणे देशामध्ये अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखणे हे सुद्धा आर्थिक धोरणाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्याप्रमाणे आर्थिक नियोजनास मदत करणे. 1950 मध्ये भारताचा नियोजित आर्थिक विकास करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली आणि प्रत्यक्षात 1 एप्रिल 1951 पासून 5 वर्षाकरता एक पंचवार्षिक योजना याप्रमाणे पंचवार्षिक योजना राबवण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळे कोणतंही धोरण राबवताना किंवा पंचवार्षिक योजना राबवताना विविध प्रकारचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून त्या पंचवार्षिक योजनांची आखणी केली आणि अंमलबजावणी केली. आणि त्यामुळे आर्थिक नियोजनास मदत करणे हे सुद्धा समग्रलक्षी आर्थिक धोरणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. पूर्वी नियोजन आयोग होतं, त्यामध्ये बदल करून त्याचा आता नीती आयोग झालेला आहे. आणि 5 वर्षाचं प्लॅनिंग करून नीती आयोग किंवा नियोजन आयोग असेल तर 5 वर्षाचं नियोजन करून देशाचा आर्थिक विकास साध्य करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं जातं. 5वं उद्दिष्ट आहे किमती उत्पादन पातळीतील स्थैर्य राखणे. म्हणजेच किंमत स्थैर्य आणि उत्पादन पातळीत स्थैर्य किंवा स्थिरता प्रस्थापित करणे. ज्यावेळेस किमतीत वाढ होते किंवा घट होते तेव्हा किंमत पातळीतील वाढ किंवा घट या दोनही अवस्था काहींसाठी चांगल्या तर काहींसाठी वाईट असतात. उदाहरणार्थ, ज्यावेळेस शेतमालाच्या किमतीमध्ये वेगाने वाढ होते तेव्हा शेतकऱ्यांचा फायदा होतो आणि ज्यावेळेस त्याचप्रमाणे ग्राहकांचा तोटा होतो. आणि जेव्हा शेतमालाच्या किमती खूपच कमी होतात तेव्हा शेतकऱ्यांचा तोटा होतो आणि ग्राहकांचा फायदा होतो. म्हणजेच किमती जास्त असणे किंवा किंमत पातळी फारच कमी असणे याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. आणि त्यामुळे साहजिकच किंमत पातळी स्थिर ठेवणे हे सुद्धा आर्थिक धोरणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. जागतिक महामंदीच्या आणि त्यानंतरच्या काळात
औद्योगिक अर्थव्यवस्थांच्या समलक्षी आर्थिक धोरणाचे किंमत स्थैर्य हे एक महत्वाचे उद्दिष्ट राहिले आहे. 1929-30 मध्ये जागतिक महामंदी आली होती आणि ह्या जागतिक महामंदीमध्ये बेकारीमध्ये वेगाने वाढ झाली, तसेच किंमत पातळीमध्ये वेगाने घट झाली आणि तेव्हापासून किंमत स्थैर्य हे महत्वाचं आर्थिक उद्दिष्ट राहिले आहे. किंमत स्थैर्य याचा अर्थ एक विशिष्ट किंमत निर्देशांक स्थिर ठेवणे असा होत नाही, तर काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते योग्य किंमत निर्देशांक स्थिर ठेवणे म्हणजे किंमत स्थैर्य होय. एक योग्य किंमत निर्देशांक म्हणजे असा किंमत निर्देशांक की ज्यामध्ये वाढ करणाऱ्या प्रेरणा प्रेरित करूनही त्यामध्ये वाढ न होणे म्हणजे किंमत स्थैर्य होय. किंमत स्थैर्यामध्ये किंमत पातळीत वाढ होणे अपेक्षित असते. व्यावहारिक दृष्टिकोनातून अपेक्षित किंमत पातळीत अल्पविकसित देशामध्ये साधारणतः 2 ते 3% वाढ अपेक्षित मानली जाते, तर विकसित देशांमध्ये 4 ते 5% अधिक वाढ होऊ न देणे म्हणजे किंमत स्थैर्य होय. म्हणजेच एकंदरीत अल्पविकसित देश असेल तर किंमत पातळीत 2 ते 3% वाढ होत असेल तर ती फारशी गांभीर्याने घेतली जात नाही. त्याचप्रमाणे विकसित देश असेल तर 4 ते 5% अधिक वाढ न होऊन देणे हे किंमत स्थैर्याचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. एकंदरीत किंमत पातळीत विध्वंसक चढउतार रोखणे असा किंमत स्थैर्याचा अर्थ घेतला जातो. म्हणजेच किंमत पातळीमध्ये फार वेगाने वाढ होणार नाही किंवा फार वेगाने घट होणार नाही, तर किंमत पातळी स्थिर ठेवणे हे समलक्षी आर्थिक धोरणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. पुढचं आहे व्यवहार तोलात स्थैर्य प्रस्थापित करणे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा व्यापार तोल आणि व्यवहार तोल ह्या 2 संकल्पना महत्वाच्या आहेत. व्यापार तोलामध्ये आपण फक्त दृश्य वस्तूंचा समावेश करतो, म्हणजे एका वर्षात दृश्य वस्तूंची किती आयात झाली आणि किती निर्यात झाली यावरून तो व्यापार तोल अनुकूल की प्रतिकूल आहे हे आपल्याला समजतं. थोडक्यात जेव्हा वस्तूंच्या आयातीपेक्षा वस्तूंची निर्यात जास्त असते तेव्हा व्यापार तोल हा अनुकूल असतो, कारण की आपण आयातीवर कमी खर्च करतो, त्यापेक्षा निर्यातीपासून आपल्याला जास्त उत्पन्न मिळतं, त्यामुळे व्यापार तोल हा अनुकूल असतो. त्याचप्रमाणे व्यवहार तोलामध्ये आपण दृश्य वस्तू आणि अदृश्य सेवा या दोघांचाही समावेश करतो. एका वर्षाच्या कालखंडात किती वस्तू व सेवांची निर्यात केली आणि किती वस्तू व सेवांची आयात केली यावरून व्यवहार तोल अनुकूल की प्रतिकूल आहे हे समजते. थोडक्यात जेव्हा वस्तू व सेवांच्या निर्यातीपेक्षा वस्तू व सेवांची आयात जास्त असते तेव्हा तो व्यवहार तोल हा प्रतिकूल असतो. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापारात वेगाने वाढ झाली, परंतु आंतरराष्ट्रीय रोख्यामध्ये मंद गतीने वाढ झाली आणि त्यामुळे अनेक देशांच्या व्यवहारात तोलात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे साहजिकच व्यवहार तोल स्थिर ठेवणे, त्यामध्ये स्थैर्य प्रस्थापित करणे हे समलक्षी आर्थिक धोरणाचे उद्दिष्ट मानले जाते. संरक्षणाचे धोरण असेल, चलनांच्या अवमूल्यनाची स्पर्धा असेल, प्रतिबंधात्मक जाहिराती आणि व्यापारावरील इतर बंधने असतील, यामुळे व्यापार तोल आणि व्यवहार तोलातील असमतोलाची समस्या अधिक बिकट बनत गेली आहे. त्यामुळे 1950 नंतर व्यवहार तोलात समतोल निर्माण करणे किंवा व्यवहार तोलात स्थैर्य प्रस्थापित करणे ही समलक्षी आर्थिक धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट मानण्यात येऊ लागले. व्यवहार तोलातील असमतोल याचा अर्थ
व्यवहार तोलात आधिक्य किंवा तुटीची परिस्थिती निर्माण होणे होय. विशेषतः जेव्हा व्यवहार तोलात आधिक्य निर्माण होते तेव्हा त्या देशाच्या दृष्टीने ती चांगली बाब असते. मात्र ज्या वेळेस व्यवहार तोलात तुटीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा मात्र त्याचा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. परंतु आर्थिक विकास होत असताना व्यवहार तोलामध्ये समतोल कसा राहील यासाठी सरकार आणि मध्यवर्ती बँक विविध माध्यमांतून किंवा धोरणाच्या माध्यमातून समतोल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. विशेषतः 1990 मध्ये भारतामध्ये परकीय चलन संकट निर्माण झाले होते. अर्थव्यवस्था जवळजवळ कोसळण्याच्या स्थितीत होती आणि देश कर्जाच्या सापळ्यात अडकला होता आणि यातून बाहेर पडण्यासाठीच 1991 मध्ये भारताने मुक्त आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि त्याच्या अंतर्गत उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण या 3 आर्थिक संकल्पनांवर भर देऊन आपला व्यवहार तोल सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेल्याचे दिसून येतं. 7वं आणि महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे रोजगार पातळीमध्ये वाढ करणे किंवा उच्च रोजगार पातळी वाढ करणे. अर्थव्यवस्थेमधील बेकारीची स्थिती कमीत कमी करून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार विविध आर्थिक धोरणं ठरवताना रोजगारामध्ये वाढ करणे हे एक प्रमुख आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून धोरणांची अंमलबजावणी करत असते. पूर्ण रोजगार पातळी गाठणे आणि ती टिकवून ठेवणे हे केनच्या समलक्षी अर्थशास्त्राची प्रमुख उद्दिष्टे होती. पूर्ण रोजगार पातळी प्रस्थापित करणे याला समलक्षी आर्थिक उद्दिष्ट म्हणून मान्यता देणारा केन्स हा पहिला अर्थशास्त्रज्ञ आहे. 1936 मध्ये केन्सने रोजगारविषयक सिद्धांत मांडला आणि त्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये आर्थिक महामंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन रोजगार पातळीमध्ये कशी वाढ करावी याचं स्पष्टीकरण केले आहे. म्हणजेच पूर्ण रोजगार पातळी हे एक महत्वाचं उद्दिष्ट असल्याचे कारण म्हणजे रोजगार पातळीतील वाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ होते, अनेक सामाजिक लाभ लोकांना मिळतात, बेरोजगारीमुळे नैतिक, सामाजिक आणि मानसिक होणारी घसरण रोजगारामुळे कमी होते. म्हणजेच ज्यावेळेस रोजगारामध्ये वाढ होते त्यामुळे लोकांना काम मिळतं, त्यांच्या उत्पन्नात वाढ होते, उत्पन्न वाढल्यामुळे त्यांची उपभोग क्षमता वाढते, त्यांच्या उपभोग खर्चात वाढ होते, उपभोग खर्च वाढल्यामुळे एकूण मागणी वाढते, मागणी वाढल्यामुळे किंमत पातळीत वाढ होते, किंमत पातळीत वाढ झाल्यामुळे नफ्यामध्ये वाढ होऊन आणखी नफ्याच्या अपेक्षेने गुंतवणुकीत वाढ होते आणि गुंतवणूक वाढल्यामुळे पुन्हा रोजगारामध्ये वाढ होते. म्हणजेच एकंदरीत रोजगार पातळीत वाढ झाल्यास त्याच्या अनुषंगाने इतर आर्थिक घटकामध्ये सुद्धा वेगाने बदल होऊन आर्थिक विकास वेगाने होण्यास मदत होते. अर्थशास्त्रज्ञ आर्थर एम ओकुन यांच्या मते 4% वर बेरोजगारी पातळीत 1% वाढ झाली तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नात 3% घट होते असं मत त्यांनी मांडलं. म्हणजेच बेकारीत वाढ झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात किती वेगाने घट होते हे यावरून स्पष्ट होतं. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या अल्पविकसित देशांमध्ये बेरोजगारीची एक गंभीर व भयंकर समस्या निर्माण झाली होती. त्यांनी त्याच्या विकास कार्यक्रमामध्ये केनच्या धोरणाचा स्वीकार केला. समलक्षी आर्थिक धोरणाची रोजगार निर्मिती करणे हे एक प्रमुख उद्दिष्ट त्यामुळे बनले. भारतातील मागील
10 पंचवार्षिक योजनांमध्ये रोजगार निर्मिती करणे किंवा रोजगार वृद्धी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे या सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतं. त्याचप्रमाणे प्रादेशिक समतोल साधणे हे सुद्धा एक महत्वाचं आर्थिक उद्दिष्ट असून जेव्हा एकाच देशामधील अनेक राज्यांचा आपण विचार करतो, जेव्हा एकाच देशातील काही राज्य विकसित असतील आणि काही राज्य अविकसित असतील किंवा एकाच राज्यातील काही जिल्हे विकसित आणि काही जिल्हे अविकसित किंवा एकाच जिल्ह्यातील काही तालुके विकसित आणि काही तालुके अविकसित असेल तर आपण त्याला प्रादेशिक असमतोल असं म्हणतो. म्हणजेच सर्व राज्यांचा किंवा सर्व जिल्ह्यांचा सारखाच विकास करणे याला आपण प्रादेशिक समतोल साधणे असं म्हणतो. आणि त्यामुळे साहजिकच आर्थिक समतोल प्रस्थापित करण्यासाठी जी राज्य मागास आहे त्या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून सरकार आणि मध्यवर्ती बँक अशा राज्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि बिहार यांची आपण जर तुलना केली तर बिहारपेक्षा महाराष्ट्र हे विकसित राज्य आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार अंदाजपत्रक असेल किंवा विविध अनुदान असेल किंवा प्रत्यक्ष कराचा हिस्सा असेल तर याचं वाटप करताना जे मागास राज्य आहे उदाहरणार्थ बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तर ह्या राज्यांना झुकते माप देते जेणेकरून त्या अविकसित किंवा अल्पविकसित राज्यांचा विकास होऊन प्रादेशिक समतोल प्रस्थापित कसा होईल यासाठी सरकार प्रयत्न करत असते. म्हणजेच एकंदरीत कर आकारणी करताना किंवा करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं वाटप करताना, सार्वजनिक खर्च करताना, अंदाजपत्रक तयार करताना आणि विविध राज्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचं वाटप करताना प्रादेशिक असमतोल कसा कमी होईल यावर विशेष लक्ष देऊन प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. 9वं उद्दिष्ट आहे आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे. अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे हे सरकारचं आणि मध्यवर्ती बँकेचं उद्दिष्ट आहे. आर्थिक तेजी किंवा आर्थिक मंदी या दोनही अवस्था काहींसाठी चांगल्या तर काहींसाठी वाईट असतात. ज्याप्रमाणे आर्थिक तेजीचे काही फायदे आहेत त्याचप्रमाणे काही तोटे पण आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक मंदीचे काही फायदे आहेत आणि काही तोटे पण आहेत. आणि त्यामुळे आर्थिक तेजी आणि आर्थिक मंदी यावर नियंत्रण प्रस्थापित करून अर्थव्यवस्था स्थिर ठेवून आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे हे समलक्षी आर्थिक धोरणाचे उद्दिष्ट मानले जाते. आर्थिक तेजी व मंदी यांच्यात स्थैर्य प्रस्थापित करणे किंवा अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचं दिसून येतं. एकंदरीत केंद्र सरकार आणि देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विविध प्रकारची धोरणे राबवताना वरील सर्व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आर्थिक धोरणांची आखणी करतात आणि त्याची अंमलबजावणी करत असतात. भारतात पंचवार्षिक योजनांच्या मसुद्यामध्ये आणि वित्त मंत्रालय व नियोजन मंडळाच्या धोरण पत्रिकेत भारताची समलक्षी आर्थिक उद्दिष्टे मांडलेली दिसतात. त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेची प्रकाशने असतील किंवा वार्षिक अर्थसंकल्प असेल यामध्ये सुद्धा ही उद्दिष्ट आपल्याला बघायला मिळतात. भारताची काही समलक्षी आर्थिक उद्दिष्टे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. त्याचं प्रतिबिंब आपल्याला नियोजन आयोग असेल किंवा बजेट असेल किंवा विविध प्रकारची धोरणे असतील त्यामध्ये चलनविषयक धोरण, राज्य वित्तीय धोरण यामध्ये प्रामुख्याने पुढील उद्दिष्ट
आपल्याला सातत्याने दिसून येतात. त्यामध्ये आर्थिक वृद्धीचा दर हा 5 ते 6% कायम राखणे, त्याचप्रमाणे रोजगार वृद्धीसाठी बेरोजगार आणि अर्धबेकार लोकांसाठी विविध प्रकारच्या रोजगार संधी निर्माण करणे, आर्थिक विषमता दूर करणे, दारिद्र्य निर्मूलन करणे, चलन विस्ताराचे आणि चलन संकोचाचे नियंत्रण करणे, किंमत स्थैर्य प्रस्थापित करणे आणि व्यवहार तोलातील असमतोल दूर करणे अशी प्रमुख उद्दिष्टे विविध धोरणं राबवताना डोळ्यासमोर ठेवून त्या धोरणांची आखणी केली जाते आणि अंमलबजावणी केली जाते. एकंदरीत वरील समलक्षी आर्थिक उद्दिष्टांपैकी कोणतेही उद्दिष्ट आजपर्यंत समाधानकारक साध्य झालेले नाही आणि त्यामुळे तीच उद्दिष्टे पुन्हा पुन्हा नवनवीन धोरणामध्ये प्रतिबिंबित होताना दिसतात. एकंदरीत मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार व राज्य सरकार जी अनेक प्रकारची धोरणं राबवतात, त्यामध्ये चलनविषयक किंवा पैसाविषयक धोरण, राज्य वित्तीय किंवा राजकोषीय धोरण, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण, पंचवार्षिक योजना, अशा विविध प्रकारची धोरणं राबवताना वरील प्रमाणे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.